मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आणि आजची आपली जी तासिका आहे ती सरासरी या घटकावर होती, त्यातील 20 प्रश्नांचे स्पष्टीकरण पाहूया। तर चला, त्यातील पहिला प्रश्न तुमच्यासाठी का आहे विद्यार्थी मित्रांनो, 20 संख्यांची सरासरी 18 आहे। जर प्रत्येक संख्येतून 3 वजा करून मिळालेल्या संख्यांची सरासरी किती? पहा, 20 संख्यांची सरासरी किती आहे? 18 आहे। त्या प्रत्येक संख्येतून 3 वजा करायचं, प्रत्येक संख्येतून 3 वजा करून मिळालेल्या संख्यांची सरासरी किती? पहा, अगोदर आपण काय करू, 20 संख्यांची बेरीज करू। आपल्याला सरासरी माहित आहे, तर मग 20 संख्यांची बेरीज, 20 संख्यांची बेरीज बरोबर 20 गुणिले एकूण संख्या किती आहेत? 20, सरासरी किती आहे? 18। म्हणजे 20 संख्यांची बेरीज किती आली? 360 आली। किती आली बेरीज? 360 आली। मग आता काय करायचं, त्या प्रत्येक काय केलं, आता त्या प्रत्येक संख्येतून 3 वजा केलेला आहे। काय केलेला आहे? प्रत्येक संख्येतून 3 वजा केलेलं आहे। म्हणजे एकूण संख्या किती येतात? 20 येतात। त्या 20 संख्येतून किती वजा केले? 3 वजा केले प्रत्येक संख्येतून। मग 3 वजा करून बेरीज, 20 संख्येची बेरीज, एकूण संख्या 20 येतात, प्रत्येकातून 3 वजा केले म्हणजे एकूण किती झाले? 60 वजा झाले। किती वजा झाले? एकूण 60 वजा झाले त्यातले। आलं लक्षात? तर मग आता काय करू, पुढं काय म्हणते, 3 वजा करून मिळालेल्या संख्यांची, 3 वजा करून मिळालेल्या संख्यांची म्हणजे काय करा, 360 वजा 60 करा। काय मिळालं आपल्याला? 300 मिळाले। काय मिळाले? 300 मिळाले। म्हणजे आता 3 वजा करून काय झाली? 20 संख्यांची बेरीज, 3 वजा करून 20 संख्यांची बेरीज किती आली? 300। मग आता या 300 ची सरासरी काढायची। मग सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज किती आहे? 300 भागिले एकूण संख्या किती आहेत? 20। हा शून्य कटला, हा शून्य कटला, बे न भाग घाला, बे एक बे एक उरला, 10 झाले, बे पंचे 10। सरासरी काय आली हो? 3 वजा करून 15, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल। काय येईल? पर्याय क्रमांक 2। ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला। लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण। पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, खालील संख्यांची सरासरी काढा। खालील संख्यांची सरासरी आपल्याला काढायची आहे। मग आता सरासरी म्हणजे सरासरी बरोबर दिलेल्या संख्यांची बेरीज, दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या। मग दिले काय काय संख्या दिल्या? 567, 434 हे अधिक 434 अधिक 323 अधिक 290 अधिक 401 भागिले 1 2 3 4 5 भागिले 5। मग 5 कशामुळे भागिले लिहिले? एकूण संख्या किती येतात? 5 म्हणून भागिले काय लिहिलं? 5। बेरीज करा, 1 0 1 3, एकूण 1 आणि 3 किती झाले? 4, 4 आणि 4 8, 8 आणि 7 15 ला 5, हाच्याला 1, 0 आणि 1 1 आणि 9 10, 10 आणि 2 12, 12 आणि 3 15, 15 आणि 6 21 ला 1, हाचे आले 2, 4 आणि हाचे 2 6, 6 आणि 2 8, 8 आणि 3 11, 11 आणि 4 15, 15 आणि 5 20, 2015 भागिले 5। आता 5 न भाग घाला, 5 1 5, 5 चौक 20,
1ला भाग जाते का जात नाही म्हणून 0 द्या. पुढचा 5 घेतला 15 झाले 5 त्रिक 15 म्हणजे सरासरी काय आली 403. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल पर्याय क्रमांक 4. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. प्रश्न क्रमांक 3 काय होता पहिल्या 5 विषम संख्यांची सरासरी. तर पहा विद्यार्थी मित्रांनो 5 विषम संख्यांची सरासरी विचारलेली आहे. पहिल्या 5 विषम संख्यांची सरासरी तर कोणत्या आहेत पहिल्या 1 3 5 अधिक 7 अधिक 9 एकूण किती येतात 5. तर मग काय असतं विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला असं जर विचारलं क्रमवार नैसर्गिक सम विषम अशा जर विचारलं आणि त्या एकूण संख्यांचा आकडा जर विषम असेल इथे एकूण संख्या किती येतात 5 आकडा किती आहे त्याचा विषम तर ही जी मधली संख्या आहे ती सरासरी असते. इकडले 2 सोडले इकडले 2 सोडले ते काय झालं मधली संख्या काय झाली त्याची सरासरी झाली. 3 आणि 1 4 4 आणि 5 9 9 किती झाले 18 18 आणि 7 25 25 भागिले 5 25 भागिले 5 5 न भागाला 5 1 5 5 5 25. किंवा पहिली संख्या काय आहे 1. पहिल्या 5 म्हणले म्हणजे 1 ते 5 नाही पहिल्या 5 विषम संख्यांची पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. पहिली संख्या काय विषम संख्या 1. 5 विचारल्यामुळे पाचवी कोणती आहे 9 भागिले 2 9 ने 1 10 10 भागिले 2 बे 1 बे बे 5 10 ह्या सूत्राने करता येतं. हे 5 असल्यामुळे असं केलं. जर आपल्याला जर समजा पहिल्या 25 विषम संख्यांची सरासरी जर असा प्रश्न आला तर पहिली संख्या 1 25वी विषम संख्या 49 भागिले 2. आलं लक्षात. चला ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं पुढचा प्रश्न तुमच्यासाठी का आहे पुढचा प्रश्न सोपे होते सराव करत चला. 4 संख्यांची सरासरी 40 आहे. पहिल्या 3 संख्यांची बेरीज 75 आहे तर चौथी संख्या कोणती पहा. काय म्हणलेलं आपल्याला 4 संख्यांची सरासरी म्हणते 4 एकूण किती संख्या आहेत 4 सरासरी किती दिले 40. 4 संख्यांची बेरीज 4 संख्यांची बेरीज बरोबर 4 गुणिले 40 काय झाले 160. 4 गुणिले 40 काय झाले 160. आलं लक्षात. पुढं काय म्हणतंय पहिल्या 3 संख्यांची बेरीज 75 आहे. 3 संख्यांची बेरीज दिलेला आहे आपल्याला प्रश्नात किती आहे 75 आहे. काढा का म्हणले तर चौथी संख्या काढा. चौथी संख्या बरोबर काय करावं लागेल आता 4 संख्यांची बेरीज वजा 3 संख्यांची बेरीज. 4 संख्यांची बेरीज काय 160 वजा 3 संख्यांची बेरीज प्रश्नामध्ये दिलेला आहे 75. वजा बाकी करा 0 मधून 5 जात नाही इथला हातचा इथं घ्या 10 मधून 5 गेले 5 राहिले इथे राहिले 5 5 मधून 7 जाते का जात नाही इथला हातचा इथं घ्या 15 15 मधून 7 गेले 8 म्हणजे चौथी संख्या काय मिळालेली आपल्याला 85. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय चला त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे 5वीच्या वर्गातील 10 विद्यार्थ्यांनी गणित विषयात मिळवलेले गुण पुढील प्रमाणे आहेत. तर त्यांची सरासरी किती. इथं गुण लिहायचे राहिलेले आहेत पहा का आहेत 18, 24, 36, 44, 10, 92, 17, 52, 72 आणि 80. तर पहा विद्यार्थी मित्रांनो ह्या जर संख्या जर पाहिलात तुम्ही तर तुमच्या एक लक्षात येईल पहिली सर्वात लहान का आहे पहा ही 10 आहे. थोडं जर आपण संख्येकडे जर लक्ष दिलं तर सर्वात लहान काय आहे 10 आहे. त्यापेक्षा थोडी मोठी काय आहे
अधिक 18 आहे. अधिक 18 पेक्षा थोडी मोठी काय आहे? चला 10च्या नंतर जसे दिल्या तसे आपण लिहून घेऊ. चला 18 अधिक 24 अधिक 36 अधिक 44 अधिक 10 अधिक 92 अधिक 17 अधिक 52 अधिक 72 अधिक 80. मग आपल्या सरासरीचं काय सूत्र आहे? सरासरी बरोबर दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. एकूण संख्या किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कारण प्रश्नामध्येच आपल्याला दिले 10 विद्यार्थ्यांची गणित विषयात मिळालेली गुण. मग याची बेरीज करा आणि 10 न भागाला. 0 आणि 2 2, 2 आणि 2 4, 4 आणि 7 11, 11 आणि 2 13, 13 आणि 4 17, 17 आणि 6 23, 23 आणि 4 27, 27 आणि 8 35 ला 5 हातचे आले 3, 8 आणि 3 11, 11 आणि 7 18, 18 आणि 5 23, 23 आणि 1 24, 24 आणि 9 33, 33 आणि 1 34, 34 आणि 4 38, 38 आणि 3 41, 41 आणि 2 43, 43 आणि 1 44. म्हणजे काय आली बेरीज? 445 भागिले 10. 445 भागिले 10. चला 10चा शून्य कटला, इथं दशांश आला. सरासरी किती आली? 44.5. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 3. आलं का लक्षात? चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? सचिन 40 86 120 व 36 रन. म्हणजे सचिननं काय केलेलं आहे? वेगवेगळ्या सामन्यामध्ये 40 86 120 व 36 रन आणि राहुलने 54 24 140 आणि 74 रन काढल्या. तर कोणाच्या रनची सरासरी जास्त आहे? म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? सचिननं काढलेल्या रनची सरासरी आणि राहुलने काढलेल्या रनची सरासरी, दोघांची सरासरी काढावं लागेल आणि मग कोणाची जास्त आहे ते पाहावं लागेल आपल्याला. तर पहा, आपण काय करू? अगोदर सचिनच्या ह्याची सरासरी काढू. काय आहे? 40 अधिक 86 अधिक 120 अधिक 36 भागिले किती आहेत? 1 2 3 4 भागिले 4. बेरीज करा. 6 आणि 0 6 आणि 6 12 ला 2 हातच्या आला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 2 6, 6 आणि 8 14, 14 आणि 4 18 ला 8 हातच्या आला 1, 1 आणि 1 2, 282 भागिले 4. 282 भागिले 4. 4 न भागाला 4 1 4, 4 7 28. पुढं काय? 2 भाग जाते का? जात नाही. 0 घ्या. 20 झाले आणि 4 25. म्हणजे सचिनची सरासरी धावा. सचिनच्या सरासरी धावा म्हणजे रन किती आल्या? 70.5. आलं लक्षात? सचिनच्या सरासरी रन काय झाल्या? 70.5. तर मग राहुलच्या रनची सरासरी काय आहे? राहुलच्या रन काय? 54 24. हे 54 अधिक 24 अधिक 140 अधिक 74 भागिले 4 बरोबर. 4 आणि 4 8 आणि 4 12 ला 2 हातच्याला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 4 12, 12 आणि 2 14, 14 आणि 5 19 ला 9 हातच्याला 1, 1 आणि 1 2, 292 भागिले 4. सचिनच्या 282 झाल्या आणि मग राहुलच्या किती झाल्या? 292. दोघांनी 4 सामने खेळलेले आहेत. म्हणजे कोणाची सरासरी जास्त येईल? राहुलची. 4 1 4, 4 7 28. 29 मधून 28 गेले, 1 उरला, 12 झाले, 4 त्रिकम 12 बरोबर 73. म्हणजे सचिनची किती आहे? 70.5 आणि राहुलची किती आहे? 73. म्हणजे कोणाच्या रनची सरासरी जास्त आहे? पर्याय काय? सचिन राहुल दोघेही यापैकी नाही. म्हणजे राहुलची जास्त आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 2. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. 3 संख्यांची सरासरी 9 आहे.
जर पहिल्या दोन संख्यांची सरासरी 12 असेल तर तिसरी संख्या कोणती पहा. 3 संख्यांची सरासरी किती दिले 9 आणि पहिल्या दोन संख्यांची सरासरी किती दिले 12. तर आपल्याला काढायला काय सांगितलेलं आहे तिसरी संख्या कोणती. चला पहा इकडे लक्ष द्या. 3 संख्यांची बेरीज करून घेऊ आपण. 3 संख्यांची बेरीज बरोबर सरासरी दिली आहे 3 संख्यांची किती 9 म्हणजे बेरीज काय होईल 9 त्रिक 27. त्याच्यापैकी 2 संख्यांची सरासरी दिली आहे 2 संख्यांची बेरीज बरोबर काय येईल सरासरी एकूण संख्या 2 गुणिले सरासरी किती आहे 12 किती झाली 24. मग आता तिसरी संख्या बरोबर तिसरी संख्या काय करावं लागेल 3 संख्यांच्या बेरजेतून 2 संख्यांची बेरीज वजा करा. 3 संख्यांची बेरीज किती आहे 27 वजा 2 संख्यांची बेरीज आहे 24. 27 मधून 24 गेले 3. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न. चला पहा विद्यार्थी मित्रांनो 7 प्रश्न झालेत. लाईव्ह तास शिकेला विद्यार्थी किती आहेत लाईक किती आहेत पहा. चला लाईक करायला विसरता तुम्ही. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला प्रश्न क्रमांक 8 काय आहे प्रश्न क्रमांक 8. एका क्रिकेट खेळाडूने वेगवेगळ्या सामन्यात एका क्रिकेटच्या खेळाडूने काय केले वेगवेगळ्या सामन्यामध्ये 13 0 19 17 आणि 6 धावा काढल्या तर त्याच्या सरासरी धावा किती. मग धावा म्हणजे रन सरासरी धावा बरोबर म्हणजे सरासरी बरोबर धावांची सरासरी बरोबर काय आहे दिलेल्या सामन्यातील धावांची बेरीज भागिले एकूण सामने. धावा किती येतात हे 13 अधिक 0 अधिक 19 अधिक 17 अधिक 6. मग त्याने एकूण सामने किती खेळले 1 2 3 4 5 सामने खेळलेले आहे. आता तुम्ही म्हणताल सर त्याने 0 लिहाय बेरीज करायची काय गरज आहे कारण की त्याने तो सामना खेळला जरी 0 वर जरी तो आउट झाला बाद झाला तरी तो खेळलेला आहे म्हणजे त्याच्यामुळे तो येणारच तो. तर पहा काय ते बेरीज 6 आणि 7 13 13 आणि 9 22 22 आणि 3 25 ला 5 हातचे आले 2 2 आणि 1 3 4 5 55 भागिले 5. मग काय येईल 5 1 5 5 1 5 11 किती आली सरासरी 11 आली. आलं का लक्षात. का अवघड आहे ह्याच्यामध्ये काहीच अवघड नाही. खूप सोपा प्रश्न आहे. खूप सोपा प्रश्न आहे. सरासरी किती आली 11 पर्याय क्रमांक 1. चला त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 9 का आहे प्रश्न क्रमांक 9. एका व्यापाऱ्याने 5 डब्बे डालडा किती डब्बे डालडा घेतलाय 5 डब्बे डालडा रुपये 510 प्रति डब्बा या दराने आणि 7 डब्बे डालडा 215 रुपये या भावाने खरेदी केला तर डालड्याच्या डब्याची सरासरी किंमत किती. एका व्यापाऱ्याने काय केलेलं आहे 7 डब्बे डालडा 215 रुपये प्रति डब्बा दराने 5 डब्बे 510 आणि 7 डब्बे 215 रुपये प्रति डब्बा या दराने व या ठिकाणी थोडासा प्रश्न राहिलेला आहे व 8 डब्बे डालडा 200 रुपये व काय आहे पहा मी इथं लिहितो. इथलं जे हे आहे ते 8 डब्बे डालडा 200 रुपये प्रति डबा या दराने खरेदी केले तर त्याची सरासरी किंमत किती. एका डब्याची सरासरी किंमत किती. तर पहा विद्यार्थी मित्रांनो काय दिले सुरुवातीला 5 डब्बे 210 5 डब्बे 210 बरोबर काय होईल 210 गुणिले 5 म्हणजे काय झालं 21 पाच्या 5 दर्शे 1050 रुपये किती 5 डब्याची. त्याच्यानंतर 7 डब्बे
215 बरोबर 215 गुणिले 7, 7 5 35ला 5, हातचे आले 3, 7 1 7, 7 आणि 3 10ला 0, हातचे आला 1, 7 2 14 आणि 1 15, 7 2 14 आणि 1 15, 7 डब्याची किती झाली 1505. परत त्यानं 8 डबे 200 रुपये भावाने घेतलेला आहे. 8 डबे 200 रुपये भावाने घेतले म्हणजे 200 गुणिले 8 काय झालं 200चे 2 शून्य जसं तसं 8 2 16, 8 2 16 सॉरी इथं चला हे 210 आहे 510 नाही 210 आहे 210 215 आणि 200 मग 8 2 16 1600. मग आता ह्याची सरासरी काढायची म्हणजे काय करावं लागेल सरासरी बरोबर सर्व डब्यांची एकूण किंमत भागिले एकूण डबे भागिले एकूण डबे. तर पहा सर्व डब्यांची एकूण किंमत काय येईल 1050 अधिक 1505 अधिक 1600 भागिले आता एकूण डबे किती येतात 8 आणि 7 15, 15 आणि 5 20 डबे आहेत एकूण. किती डबे आहेत 20, 5 डबे 210, 7 डबे 215 आणि 8 डबे 210, 8 डबे 200 रुपयानं. तर एकूण डबे किती झाले 20. बेरीज करा 0 आणि 5, 5 आणि 0 5, 0 0 आणि 5 5, त्याच्यानंतर 6 आणि 5 11, 11 आणि 0 11, 11ला 1, हातच्याला 1 2 1 हातच्या 1 2 3 आणि 4, 4155 भागिले 20 भागाकार करा. 10 न 5 न भाग घाला 2 न भाग घालू बे 5 10, बे 1 बे 0 सॉरी बे 1 बे 0, बे 2 4, 1 ला भाग जात नाही 0 दिला, पुढचे घेतले 5, 15 झाले, बे 7 14, 15 मधून 14 गेले 1 उरला, पुढं 5 आहे 15 झाले, परत बे 7 14, 1 उरला, भाग जात नाही दशांश द्या बे 5 10 म्हणजे 2077.5 भागिले 10 म्हणजे हा 10चा 0 कटला तर दशांश चिन्ह इथं येईल म्हणजे 207.75 रुपये. 207.75 रुपये. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय येईल पर्याय क्रमांक 1. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन द्या. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी का आहे 3 संख्यांची सरासरी 7 आहे. जर पहिल्या 2 संख्यांची सरासरी 6 असेल तर तिसरी संख्या कोणती. खूप सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. 3 संख्यांची सरासरी किती दिली आहे 3 संख्यांची सरासरी 7 आहे. पहिल्या 2 संख्यांची सरासरी 6 असेल तर तिसरी संख्या. मग काय करावं लागेल 3 संख्यांची बेरीज 3 संख्यांची बेरीज म्हणजे 3 गुणिले 7 7 त्रिक 21. 2 संख्यांची बेरीज 2 गुणिले 6 6 दुनी 12. आता काय म्हणते तिसरी संख्या बरोबर 21 वजा 12. 21 मधून 12 गेली किती राहिले हो 9 राहिले. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय येईल पर्याय क्रमांक 1. आलं लक्षात. काय अवघड आहे ह्याच्यामध्ये काहीच अवघड नाही. खूप सोपे प्रश्न आहेत. चला लाईक करा. नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न क्रमांक 11. काय आहे प्रश्न क्रमांक 11 किंवा कालच्या परीक्षा सराव ह्याच्यामध्ये काय होता. एका वर्गातील 30 विद्यार्थ्याचे सरासरी वय 15 वर्षे आहे. जर शिक्षकाचे वय त्यात मिळवले
तर सरासरी 1 ने वाढते, तर शिक्षकाचे वय किती? पहा, एका वर्गातील 30 विद्यार्थ्याचे सरासरी वय किती आहे? 15 वर्ष. जर शिक्षकाचे वय त्यात मिळवले, शिक्षकाचे वय जर त्यात मिळवले तर सरासरी 1 ने वाढते, सरासरी 1 ने वाढते. तर शिक्षकाचे वय किती? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एका वर्गातील 30 विद्यार्थ्याचे सरासरी वय किती आहे? 15 वर्ष. मग काय करू आपण? 30 विद्यार्थ्याचे 30 विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज बरोबर किती? एकूण विद्यार्थी 30 आहेत, सरासरी किती आहे? 15. काय झाली बेरीज? 15 त्रिक 45, 450. किती झाली? 450. जर शिक्षकाचं वय त्यात मिळवलं तर सरासरी 1 ने वाढते. म्हणजे 30 विद्यार्थी अधिक शिक्षक म्हणजे किती झाले? हे 31 झाले. आलं? आणि मग सरासरी 1 ने वाढते. पहिले किती होती? 15. मग सरासरी कितीने वाढली? 1 ने वाढली. म्हणजे 15 अधिक 1 म्हणजे किती झाली? 16 झाली. 15 अधिक 1 म्हणजे किती झाली? 16 झाली सरासरी. मग आता काय करू? 30 विद्यार्थी व शिक्षक यांच्या वयाची बेरीज बरोबर 30 विद्यार्थी आणि शिक्षक मिळून किती झाले? 31 झाले. मग सरासरी 1 ने वाढली म्हणजे पूर्वी 15 होती, 1 ने वाढली म्हणजे 16 झाली. 16 ने 31 ला गुणा, 16 1 16 ला 6, हातच्याला 1, 16 त्रिक 48 आणि 1 49. किती झाली? 496. किती झाली? 496. मग आता शिक्षकाचे वय काढायचे. शिक्षक नसताना एकूण बेरीज किती झाली? 450. शिक्षकासह किती झाली? 496. मग शिक्षकाचे वय बरोबर 496 वजा 450. 6 मधून 0 गेले, 6 राहिले. 9 मधून 5 गेले, 4 4 4 गेले 0. म्हणजे शिक्षकाचे वय काय आलं? 46 वर्ष. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 3. शिक्षकाचे वय काय आलं? 46 वर्ष. पर्याय क्रमांक 3. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला. 6 संख्यांची सरासरी 8 आहे, त्यात आणखी एक संख्या मिळवल्यास सरासरी 10 होते, तर 7वी संख्या कोणती? पहा, आताच्या सारखाच आहे. शिक्षक मध्ये मिळवलं आणि शिक्षकाचं वय विचारलं. 6 संख्यांची सरासरी काय म्हणतंय? 8 आहे, त्यात आणखी एक संख्या मिळवल्यास म्हणजे एकूण किती झाल्या संख्या? 7, सरासरी 10 होते, तर 7वी संख्या कोणती? तर पहा काय करा, 6 संख्यांची बेरीज, 6 संख्यांची बेरीज बरोबर 6 गुणिले किती आहे सरासरी? एकूण संख्या 6, सरासरी 8, 6 8 48. 6 संख्यांची बेरीज किती आहे? 48. मग त्याच्यात एक संख्या मिळवली म्हणजे 7 झाल्या. मग 7 संख्यांची बेरीज सरासरी दिली आहे त्याची 7 संख्यांची 10 म्हणजे 7 गुणिले 10 काय झाली? 70. तर मग काय म्हणतंय? 7वी संख्या कोणती? मग 7वी संख्या बरोबर 7 संख्यांच्या बेरजेतून हे 7 संख्यांची बेरीज 70 वजा 6 संख्यांची बेरीज वजा करा 48. 70 मधून 48 गेले, किती राहिले? 0 मधून 8 जात नाही, इथला हातचा इथं घ्या. 10 मधून 8 गेले, 2 राहिले. इथं राहिले 6, 6 मधून 4 गेले 2, म्हणजे 7वी संख्या 22 येईल. काय येईल? 7वी संख्या 22. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. 10 संख्यांची सरासरी 13.7 आहे. पहिल्या 5 संख्यांची सरासरी 12.4 आहे आणि शेवटच्या 6 संख्यांची सरासरी 14.5 आहे. तर 5वी संख्या कोणती? तर पहा विद्यार्थी मित्रांनो काय आहे, एकूण 10 संख्या आहेत, त्याच्यापैकी
त्या 10 संख्यांची सरासरी दिल्या किती 13.7. मग आपण काय करू 10 संख्यांची बेरीज बरोबर 13.7 गुणिले 10 म्हणजेच काय झाली 137 झाली. आलं. पहिल्या 5 संख्यांची सरासरी 12.4 हे पहिल्या 5 संख्यांची बेरीज 12.4 गुणिले 5 करा गुणाकार 5 चोक 20 ला 0 हातचे आले 2 5 दुनी 10 आणि 2 12 ला 2 हातचे आला 1 5 1 5 आणि 1 7 एका अंकानंतर दशांश म्हणून इथं दिला का किती आली 72 आली. पहिल्या 5 संख्यांची बेरीज किती आली 72. आता शेवटच्या 6 संख्यांची सरासरी काढा. शेवटच्या 6 म्हणजे या ठिकाणी काय केले पहा विद्यार्थी मित्रांनो ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एकूण संख्या 10 आहेत. सुरुवातीला काय म्हणते त्यांना 5 संख्या 3 4 5 हे 5 संख्या सुरुवातीला. पुन्हा काय म्हणते शेवटच्या 6 1 2 3 4 5 6 म्हणजे शेवटच्या 6 म्हणजे ही इथून. म्हणजे या ठिकाणी सुरुवातीपासून जर आपण क्रम लावला तर ही जी 5वी संख्या आहे ना तिला दोन्हीकडे त्यानं बेरीज करत असताना ऍड केलेला आहे. जे सुरुवातीपासून जे 5 नंबरवर 5वी संख्या आहे ती काय झाली आहे दोन्हीकडे ऍड झाली आहे. मग शेवटच्या 6 संख्यांची सरासरी बरोबर काय आहे 6 गुणिले 14.5 गुणाकार करा 6 पंचे 30 ला 0 हातचे आले 3 6 चोक 24 24 आणि 3 27 ला 7 हातचे आले 2 6 1 6 आणि 2 8 या ठिकाणी दशांश आला. कुठं आला दशांश नाही तर म्हणजे काय आलं होय ते 83 आलं. काय आलं 83 आलं. बरोबर आहे. मग आता आपल्याला काय म्हणतंय तर 5वी संख्या कोणती म्हणजे ही जी 5वी संख्या आहे ना आता तुम्हाला दाखवलेली ही संख्या कोणती तर मग 5वी संख्या बरोबर काय करावं लागेल सुरुवातीच्या 5 संख्यांची बेरीज किती 72 अधिक शेवटच्या 6 संख्यांची बेरीज किती 83 वजा 10 संख्यांची बेरीज 10 संख्यांची बेरीज किती आहे 137 म्हणजे 72 अधिक 83 वजा 137 72 ची आणि 83 ची बेरीज करा त्याच्यातून 137 काढून टाका. पाच चोक 20 ला 0 हातचे आले 2 5 दुनी 10 2 12 ला 2 हातचे आले 5 1 5 चला बरोबर आहे. या ठिकाणी 5 चोक 20 ला 0 हातचे आले 2 5 दुनी 10 2 12 ला 2 हातचे आले 5 1 5 आणि 1 6 म्हणजे इथं काय होतात 62 होतात. इथं काय होतात 62 होतात. 62 अधिक 6 पंचे 30 हातचे आले 3 6 चोक 24 24 आणि 83 ची येतं काही तर 14.5 गुणिले 6 6 पंचे 30 ला 0 हातचे आले 3 6 पंचे 30 ला 0 हातचे आले 3 6 चोक 24 आणि 3 27 ला 7 हातचे आले 2 6 1 6 2 8 87 येतं विद्यार्थी मित्रांनो. इथं काय येतं 87 येतं म्हणजे 62 अधिक 87 वजा 137 वजा 137 बेरीज करा 7 आणि 2 9 8 आणि 6 14 149 वजा 137 मग वजा बाकी करा 9 मधून 7 गेले 2 राहिले 4 मधून 3 गेला 1 0 म्हणजे 5वी संख्या काय आली 12 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल 5वी संख्या 12 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं का लक्षात. जरा ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घ्या. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढचा प्रश्न क्रमांक 14 का आहे प्रश्न क्रमांक 14 एका वर्गातील 9 विद्यार्थ्याचे सरासरी वजन 9 विद्यार्थ्याचे सरासरी वजन किती आहे 42 किलोग्रॅम आहे. त्यात आणखी एक नवीन विद्यार्थी आला त्या सर्वांच्या वजनाची सरासरी वजन 42 किलोग्रॅम झाले.
तर नवीन विद्यार्थ्याचे वजन किती? मागचा जो प्रश्न आपण पाहिला शिक्षकाचा तसाच आहे. एका वर्गातील 9 विद्यार्थ्याचे सरासरी वजन 42 म्हणजे 9 विद्यार्थ्याच्या वजनाची बेरीज किती आहेत विद्यार्थी? 9 गुणिले सरासरी किती दिले? 42. 9 9 गुणा 9 दुने 18ला 8 हाच्याला 1 9 चौक 36 आणि 1 37 378. आलं लक्षात? त्यानंतर आणखीन एक नवीन विद्यार्थी आला म्हणजे विद्यार्थी किती झाले? 10. 10 विद्यार्थ्याच्या वजनाची बेरीज किती म्हणते? सरासरी 42.5 म्हणजे 10 गुणिले 42.5 गुणाकार केला तर 425 येतं, दशांश चिन्ह निघून जातं. बरोबर आहे? तर नवीन विद्यार्थ्याचे वजन किती? नवीन विद्यार्थ्याचे वजन दहा विद्यार्थ्याच्या वजनाची बेरीज किती आहे? 425 वजा 9 विद्यार्थ्याच्या वजनाची बेरीज 378 वजा बाकी करा. 15 मधून 8 गेले 7 राहिले, इथं राहिले 1. 11 मधून 7 गेले 4 राहिले 0. 47 किलोग्रॅम. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 3 आहे. 11,23 आणि x ची सरासरी 40 आहे तर x ची किंमत किती? 11, 23 आणि x ची सरासरी 40 आहे तर x ची किंमत पहा इकडे 11,23 आणि x यांची सरासरी किती आहे म्हणतोय? 40 आहे सरासरी. म्हणजे एकूण संख्या किती आहे? 3. मग 3 संख्यांची बेरीज x सहित किती झाल्या संख्या? 3. त्याची सरासरी दिली 40. मग 3 संख्यांची बेरीज बरोबर 40 गुणिले 3 म्हणजे 120. 3 संख्यांची बेरीज किती आली? 120 आली. आलं लक्षात? मग 2 संख्या आहेत 11 आणि 23. x ची किंमत जर आपल्याला काढायची झाली तर काय करावं लागेल? 2 संख्यांची बेरीज कोणत्या? 11 आणि 23 आणि तिसरी काय आहे? x आहे. मग 11 आणि 23 ची बेरीज करा. काय येते? 3 आणि 1 4, 2 आणि 1 3 किती झाली? 34. किती झाली? 34. मग आता x ची किंमत x बरोबर अगोदर 3 संख्यांची बेरीज किती आहे? 120. मग त्याच्यामध्ये x सोडून राहिलेल्या 2 संख्यांची बेरीज किती आहे? 34. म्हणजे 120 वजा 34 वजा बाकी करा. 0 मधून 4 जात नाही, इथला हातचा इथं घ्या. 10 मधून 4 गेले 6 राहिले, इथं राहिला 1. 11 मधून 3 गेले 8 राहिले म्हणजे x बरोबर काय आलं? 86. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 3. चला पहा काय दिलेलं आहे? x अधिक 3 कॉमा x अधिक 6 कॉमा x अधिक 9 कॉमा x अधिक 12 कॉमा x अधिक 15 ची सरासरी 15 आहे. म्हणजे या दिलेल्या संख्यांची सरासरी किती आहे? 15. तर पहिल्या 3 संख्यांची सरासरी किती? तर पहा विद्यार्थी मित्रांनो काय दिले? x अधिक 3 म्हणजे यांची सरासरी 15 दिलेली आहे आपल्याला. मग आपण याच्यावर काय करू? x ची किंमत काढू. x अधिक 3 अधिक x अधिक 6 अधिक x अधिक 9 अधिक x अधिक 12 अधिक x अधिक 15 बरोबर आहे. तर यांची सरासरी किती दिली आहे? 15 भागिले एकूण संख्या किती आहे? तो हे 1 2 3 4 5 संख्या आहे. मग काय करा? हे x ची बेरीज करा. इथे एक x आहे, हे 2 3 4 5 म्हणजे 5x अधिक हे 15. 15 आणि 12 किती झाले? 27. 27 आणि 9 36. 36 आणि 6 42. 42 आणि 3 45 भागिले 5 बरोबर 15. बरोबर 15. मग 5x अधिक 45 भागिले 5 बरोबर 15. मग 5x अधिक 45 बरोबर 15 गुणिले 5. मग काय येईल? 5x बरोबर 15 गुणिले 5 किती झाले? 15 5 75. हे 45 जे अधिक होते ते बरोबरच्या इकडे आले, काय झाले? वजा झाले. 45 इकडे बरोबरच्या इकडे अधिक होते, बरोबरच्या पुढे गेले वजा झाले. मग 5x बरोबर 5 मधून 5 गेले 0, 7 मधून 4 गेले 3.
5x बरोबर 30, तर x बरोबर 30 छेदामध्ये 5, 5 एक 5, 5 सक 30, x बरोबर 6. x ची काय किंमत मिळाली आपल्याला? x ची किंमत मिळालेली आहे 6. मग आता ही x ची किंमत 6 पहिल्या 3 संख्येमध्ये ठेवायची आहे. लक्ष समोर द्या, पहिल्या 3 संख्येमध्ये ठेवायचे. पहिल्या 3 संख्या कोणत्या येतात? ही x अधिक 3, x अधिक 6, x अधिक 9 आणि या 3 संख्यांची सरासरी काढायची. x ची किंमत काय? 6. मग 6 अधिक 3, 6 अधिक 6, 6 अधिक 9. मग काय झाल्या ह्या पहिल्या 3 संख्या? 6 आणि 3 9, अधिक 6 आणि 6 12, अधिक 6 आणि 9 15. एकूण संख्या किती आहे? 3. मग आता हे 15 12 9 यांची बेरीज करा. 5 आणि 2 7, 5 आणि 2 7, 7 आणि 9 16 ला 6, 12 आणि 15 27, 27 आणि 9 36, 16 ला 6 हातच्याला 1, ही 1 2 हातचे 1 3, म्हणजे 36 भागिले 3, 3 न भाग आला, 3 1 3, 3 1 3, 3 2 6, म्हणजे 3 संख्यांची सरासरी काय आली? 3 संख्यांची सरासरी 12 आली. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. अगोदर x ची किंमत काढायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये x ची किंमत ठेवायची आणि त्याची सरासरी काढायची. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल 12. आलं का लक्षात? चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. एका विद्यार्थ्याला 4 विषयात 48 44 56 व 52 गुण मिळाले तर त्याचे सरासरी गुण किती? मग सरासरी गुण बरोबर त्याला मिळालेल्या गुणाची बेरीज 48 अधिक 44 अधिक 56 अधिक 52 भागिले एकूण किती विषयामध्ये मिळाले त्याला? 4 विषयात, भागिले 4. बेरीज करा. 2 आणि 6 8, 8 आणि 4 12, 12 आणि 8 20 ला 0 हातचे आले 2, 5 आणि 8 2 7, 7 आणि 5 12, 12 आणि 4 16, 16 आणि 4 20, म्हणजे 200 भागिले 4, 4 1 4, 4 5 20 0, म्हणजे काय आले? सरासरी गुण किती मिळाले त्याला? 50. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18. काय आहे प्रश्न क्रमांक 18? 6 संख्यांची सरासरी 30 आहे. पहिल्या 4 संख्यांची 25 आणि शेवटच्या 3 संख्यांची सरासरी 35 आहे. तर चौथी संख्या कोणती? पहा, आत्ताच आपण एक प्रश्न सोडवला त्याच प्रकारचा. काय म्हणतंय? एकूण 6 संख्या येतात. किती आहेत संख्या? 6 संख्यांची सरासरी 30. 1 2 3 4 5 6 हे 6 संख्या येतात. त्याची एकूण सरासरी किती आहे म्हणते? 30 आहे म्हणते ह्याची. बरोबर आहे. पहिल्या 4 1 2 3 4 हे पहिल्या 4 संख्यांची सरासरी 25 आणि शेवटच्या 3 म्हणजे 1 2 3 हे, म्हणजे काय केलेलं आहे ना, ही जी चौथी संख्या आहे ना, ही याला दोन्हीकडे धरलेला आहे. शेवटून कुठून धरलेला आहे? सुरुवातीपासून बी धरलेला आहे. तर त्या संख्येची आपल्याला किंमत काढायची. तर मग काय करावं लागेल? 6 संख्यांची बेरीज, 6 संख्यांची बेरीज बरोबर 6 गुणिले 30 किती झाली? 180. 6 संख्यांची बेरीज किती झाली? 180. आणि पहिल्या 4 संख्यांची सरासरी 25 आहे. मग पहिल्या 4 संख्यांची बेरीज, पहिल्या 4 संख्यांची बेरीज काय येईल? 25 गुणिले 4 25 चौक 100, 25 गुणिले 4 25 चौक 100. शेवटच्या 3 संख्यांची सरासरी, शेवटच्या 3 संख्यांची बेरीज किती आहे? 3 गुणिले 35 म्हणजेच काय झाले हो? 105. 3 5 15 5 हातच्याला 1 3 3 9 1 10. मग विद्यार्थी मित्रांनो, इथं 6 संख्या दिल्या आहेत.
इथं काय केले, पहिल्या 4 आणि शेवटच्या 3 म्हणजे 7 झाल्या. संख्या तर एकूण 6 आहेत. मग काय केले, जी चौथी संख्या आहे ती डबल धरलेली आहे. मग आता आपल्याला काय करावं लागेल, चौथी संख्या बरोबर काय करा, पहिल्या 4 संख्यांची बेरीज किती आहे 100 अधिक शेवटच्या 3 संख्यांची बेरीज 105 वजा एकूण 6 संख्यांची बेरीज किती आहे 180 वजा बाकी करा 100 आणि 105 म्हणजे काय झाली, बेरीज करा 100 आणि 105 ची बेरीज 205 वजा 180 वजा 180. मग काय करा, या 5 मधून 0 गेले 5 राहिले, 0 मधून 8 जात नाही, इथला हातचा इथं घ्या, इथं झाले 10, इथं राहिला 1, 10 मधून 8 गेले 2, 1 गेला 0 म्हणजे काय आलं 25. चौथी संख्या काय आली 25. आलं लक्षात, का अवघड आहे काहीच अवघड नाही. चौथी संख्या काय आली 25. चला पर्याय लिहायचे राहिले त्याचे. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न 50 संख्यांची सरासरी 38 आहे. 50 संख्यांची सरासरी किती आहे 38 आहे. जर त्यातील 2 संख्या 45 आणि 55 सोडून दिल्या तर राहिलेल्या संख्यांची सरासरी किती. 50 संख्यांची सरासरी 38. मग 50 संख्यांची बेरीज करा. किती आहे 50 गुणिले 38. एकूण संख्या 50 सरासरी 38 म्हणजे 50 गुणिले 38. 0 जशास तसं 50 चा 5 न गुणा 45 ला 0 हातचे आले 4 5 त्रिक 15 15 आणि 4 19 किती आली 1900. 50 संख्यांची बेरीज किती आली 1900. मग त्यातील 2 संख्या कोणत्या 45 अधिक 55 या सोडून द्या म्हणजे 45 आणि 55 ची जर बेरीज केली तर 5 आणि 5 झाल्या 0 हातच्या आला 1 5 आणि हातच्या 1 6 आणि 4 10 म्हणजे या दोघाची बेरीज वजा करा म्हणजे 1900 वजा 100 म्हणजे काय झालं ही 1800. ही काय आहे मग 58 संख्यांची बेरीज आहे. ही काय झाली 58 संख्यांची बेरीज झाली. ही सॉरी 48. 50 मधून ह्या 2 संख्या गेल्या किती राहिली 48. मग आता 48 संख्यांची राहिलेल्या संख्या किती आहेत 48. मग सरासरी यांची सरासरी काढायची. सरासरी बरोबर संख्यांची बेरीज किती आहे 1800 भागिले एकूण संख्या किती आहेत 48. एकूण संख्या किती आहेत 48. 4 ने भाग जातो 4 1 4 4 2 8 4 चौक 16 2 उरले 20 झाले 4 5 20 0. 12 ने भाग जातो का 12 त्रिक 36 जात नाही. बे न बे सकम 12 बे 1 बे हे सॉरी बे दुनी 4 बे दुनी 4 1 उरला बे 5 10 225 भागिले 6 भाग घाला 6 1 6 6 त्रिक 18 22 मधून 18 गेले 4 राहिले 45 झाले 6 सप्तम 42 3 उरले 30 झाले 6 5 30 म्हणजे 37. उत्तर काय आलं 37.5. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय राहिलेल्या संख्यांची सरासरी 37.5. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. प्रश्न क्रमांक 20 काय आहे 3 संख्यांची सरासरी 27 आहे. दुसरी संख्या पहिल्या संख्येच्या तिप्पट आहे. पहा 3 संख्यांची सरासरी 27 आहे. दुसरी संख्या पहिल्या संख्येच्या तिप्पट आहे. तिसरी संख्या पहिल्या संख्येच्या 5 पट आहे. तर पहिली संख्या कोणती. तर पहिली संख्या कोणती. पहा 3 संख्यांची बेरीज 3 संख्यांची बेरीज बरोबर काय आहे 3 संख्यांची सरासरी 27 म्हणजे बेरीज काय 27 गुणिले 3 म्हणजे 81. आलं. पुढं काय म्हणतंय पहिल्या दुसरी संख्या पहिल्याच्या तिप्पट. मग समजा पहिली संख्या माहित नाही आपल्याला आणि त्याची तिप्पट कशी काढायची. मग पहिली संख्या बरोबर x पहिली संख्या बरोबर x दुसरी संख्या
पहिलीच्या तिप्पट आहे म्हणते, म्हणजे काय झाली 3x, बरोबर आहे. तिसरी संख्या पहिल्या संख्येच्या 5 पट आहे म्हणजे काय झाली 5x. मग या तिघांची बेरीज किती आहे 81 आहे. म्हणजे काय आहे x अधिक 3x अधिक 5x भागिले एकूण संख्या किती आहे 3, बरोबर. किंवा काय करा, ह्यांची बेरीज माहित झाली आपल्याला 81. x अधिक 3x अधिक 5x बरोबर 81. बेरीज करा, 5x आणि 3x किती झाले 8x. 8x मध्ये 1x मिसळले 9x. 9x बरोबर 81. x बरोबर 81 भागिले 9. 9 1 9 9 9 81. x बरोबर 9 हे उत्तर येईल. काय येईल x बरोबर 9. मग आता पहिली संख्या काय आहे x, म्हणजे काय आले ही 9. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. आलं लक्षात. चला, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. चला या ठिकाणी थांबूया. जय हिंद, वंदे मातरम, बाय. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा. चला थांबूया, बाय. सी यू टुमारो. हॅव नाईस डे.